महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर कंटेनर व क्रुझरची समोरासमोर धडक, 4 ठार 6 गंभीर जखमी। अपघातात 4 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी। मृतांमध्ये 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश। सर्व भाविक डोंबिवलीतील रहिवासी, ठाण्यातील खाजगी कंपनीतील कर्मचारी। अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत, पोलीस तपास सुरू। पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर आज सकाळी शरदनगर परिसरात भीषण अपघात झाला। देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तुळजापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन करून परत येत असताना भाविकांच्या क्रुझर वाहनाचा अपघात झाला। मृत व जखमी झालेले सर्व भाविक ठाण्यातील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असून सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबियांसह धार्मिक पर्यटनासाठी आले होते। अपघातातील सर्व भाविक हे डोंबिवली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या 6 जणांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे हे भाविक आज रात्री 9:30 वाजता पंढरपूरहून मुंबईकडे रेल्वेने रवाना होणार होते। मात्र त्याआधीच हा दुर्दैवी अपघात घडल्याने आनंदाच्या प्रवासावर काळाचा घाला बसला। अपघातानंतर काही काळ पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोलापूर।